कोकणातल्या गावात 4 दिवस कसे गेले कळलंच नाही. कुटुंबासोबत घालवलेले सुंदर क्षण, आंब्याच्या बागेतलं काम, भीम जयंतीचा उत्साह, गावातील माणसांचं प्रेम, हे सगळं मनात साठवून आता पुन्हा शहराच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. आज पुन्हा एकदा त्या आठवणी सोबत घेऊन आम्ही निघालो आहोत डोंबिवलीच्या दिशेने. वाजले आहेत सकाळचे 4:45 आणि आम्ही निघत आहोत आमच्या गावावरनं परत एकदा डोंबिवलीला. परतीचा प्रवास आहे हा. भावाच्या मुलाच्या कॉलेजच्या ॲडमिशनची आज डेट आहे, त्यामुळे निघत आहोत. नाहीतर गावाला अजून 2 दिवस तरी स्टे केला असता. फायनली आम्ही निघत आहोत. गेट लॉक केलेलं आहे. चला, परतीचा प्रवास. दादा बाईकवरनं निघत आहे. पहाटेचे 5 वाजले आहेत. रस्त्यावर अजूनही अंधाराची चादर पसरलेली आहे. पुढे भाऊ आहे रॉयल एनफिल्डवर. घाटातील वळणावळणाचे रस्ते आणि समोर दिसणारे वाहनांचे दिवे जणू प्रवासाची नवीन सुरुवातच सांगत आहेत. मन मात्र अजूनही गावातच अडकलेलं आहे. पण 5 वाजता गावावरनं निघालेलो, वाघे मांगरजवरनं. एक्झॅक्ट 5:30ला आपण माणगावला पोचलेलो आहोत, अर्ध्या तासात. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, माणगाव डेपो, इंदापूर. माणगाव आपल्या डाव्या हाताला. हे आहे माणगाव एस टी स्टँड. पेट्रोल भरून घेऊया, म्हणजे पुढे टेन्शन नाही. ₹1000 पेट्रोल भरत आहोत. गाडीत पेट्रोल आहे ऑलरेडी. माझ्यामध्ये ₹1000 फुल होईल. तर माणगावला आपण ₹1000 पेट्रोल भरला आणि त्याच्याजवळ विचारलं पण की म्हणजे पेट्रोलवर काही लिमिट आहे का, ₹1000चाच मिळेल वगैरे असं. तर त्याने तरी सांगितलं त्यांच्या इथे तरी असा काही प्रॉब्लेम नाही, त्यांच्याकडे भरपूर पेट्रोल आहे. बट मे बी सिटीमध्ये डोंबिवली साईडला मे बी इश्यू असेल, म्हणून गाडी पूर्ण फुल करून घेतली. फुल आहे गाडी. चला आता प्रवास कंटिन्यू करू फटाफट. मागे भावाने पण रॉयल एनफिल्डमध्ये टाकी फुल केलेली. टेन्शन नको. टाकी फुल केलेली आहे. आता डोंबिवलीपर्यंत नॉनस्टॉप. ब्रेकफास्टला कुठे हॉल्ट घेतला तर
कोकण सोडताना प्रत्येक वेळी वाटतं अजून एक दिवस थांबावं, पण आयुष्याचा प्रवास पुढे चालत राहतो. आता पुन्हा काम, धावपळ आणि शहरातील रोजचं जीवन सुरू होईल. पण या 4 दिवसांच्या सुंदर आठवणी पुढचे अनेक दिवस ऊर्जा देत राहतील. इंदापूरच्या जवळ आलेलो आहोत. हा थोडासा इंदापूरच्या 3-4 किलोमीटर आधी पूर्ण डांबरी रोडचा पॅच आहे. 3 किलोमीटरवरती इंदापूर आहे. आणि सकाळचे वाजलेले आहे 5:45. गावाकडे जाण्याचा आणि परत येण्याचा प्रत्येक प्रवास हा फक्त प्रवास नसतो. तो भावना, आठवणी आणि आपल्या मातीशी असलेल्या नात्याचा अनुभव असतो. ट्रक्स वगैरे. आणि हे आहे इंदापूर मार्केट. आणि उजव्या हाताला आहे इंदापूर डेपो. आपण पेण पोचलेलो आहोत. सकाळचे वाजलेले आहेत 7:15, 7:10. पनवेल आहे आता 30 किलोमीटरवर. समोर बोर्डवर लिहिलंय. थोड्याच वेळात कर्नाळा अभयारण्य येईल. पनवेलला पोचलेलो आहोत आपण 7:45 वाजता. आणि आपण कुठे हॉल्टच घेतला नाहीये ब्रेकफास्टसाठी. डायरेक्ट आलो इथपर्यंत. त्यामुळे खूप लवकर पोचलो पनवेलला. 5 वाजता गावावरनं निघालेलो. 7:45ला आम्ही पनवेलला पोचलो. म्हणजे 2.5 तासात घराच्या जवळपास आलो. 7:55ला आम्ही पनवेल क्रॉस केलेलं आहे. आणि गुगल मॅपवर दाखवत आहे 8:50 पर्यंत आम्ही डोंबिवलीला पोचू. तर कुठे ब्रेकफास्टसाठी आम्ही हॉल्ट घेतला नाही. तर आता डायरेक्ट डोंबिवलीलाच जाऊन थांबू वाटतं. कारण भाऊ पण पुढे निघून गेलाय. त्याला सिग्नल क्लिअर मिळालेला. आम्ही आलो तेव्हा सिग्नल ऑन झालेला. त्यामुळे आता डायरेक्ट डोंबिवलीलाच ब्रेकफास्ट वगैरे जाऊ. आणि हार्डली आता 1 तासाभराचा प्रवास बाकी आहे. ट्रॅफिक तरी दाखवत नाही आहे. शिवफाटा कुठेच ट्रॅफिक दाखवत नाही आहे. तर माझ्या मते आपण प्रवासच कंप्लीट करून घेऊ, टाईम वेस्ट न करता. डायरेक्ट डोंबिवलीलाच ब्रेकफास्ट करू. चलो, आपण डोंबिवलीत एंटर केलेलं आहे. ट्रॅफिक आणि सगळा गडबड गोंधळात घराच्या जवळ आलेलो आहोत.
सकाळचे 8:55 झालेले आहेत आणि आपण डोंबिवलीला पोहोचलेलो आहोत. घराजवळ आता एक 5-10 मिनिटात पोहोचू. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आम्ही घराजवळ पोहोचलेलो आहोत डोंबिवलीला. 2 मिनिटावरच घर आहे. तर हा पूर्ण प्रवासाचाच व्हिडिओ होता. आम्ही ब्रेकफास्टसाठी कुठे थांबलो नाही, डायरेक्ट आलो, त्यामुळे लवकर आलो. आता इकडनं बघू पुढे ब्रेकफास्टचं. हा आपल्या बागेत अंगणात तयार झालेला हापूस आंबा आपल्या झाडावर गावाला, म्हणजे ते आपण डोंबिवलीला घेऊन आलेलो आणि आज एक कट पण केलेला आहे. हा पूर्ण प्रकारे म्हणतात ना की झाडावर तयार झालेला आंबा आहे, कुठलंही केमिकल न वापरता. तर एकदम ऑर्गॅनिक. आणि आज आता टेस्ट करून बघायची टेस्ट कशी आहे. आपल्या बागेतला, आपल्या अंगणातला सगळ्यात पहिला आंबा टेस्ट करतोय. बघूया, म्हणजे त्याची म्हणतात ना मजाच वेगळी आहे. फर्स्ट टाईम. आता प्रत्येक वर्षी सीझनला आंबे खायला मिळतील, काजू खायला मिळतील. तर चला आता टेस्ट करून बघूया टेस्ट कशी आहे. वा, पहिलाच आंबा आहे आपल्या बागेतला, एकदम टेस्टी. आणि म्हणतात ना की एकदम नॅचरल, 0 केमिकल, एकदम ऑर्गॅनिक, स्वतःच्या अंगणातला. जवळजवळ 5-6 वर्षानंतर आम्ही पहिला आंबा टेस्ट करतो. झाडं लावून जवळजवळ 6 वर्ष झाली. ऑसम फील. मँगो कसा आहे? मँगो कसा आहे? मस्त. कसा आहे?